दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्रंथोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 2 दिवसीय हे कार्यक्रम असणार आहे। आज आणि उद्या आपण या कार्यक्रमाचं आयोजन असणार आहे आणि आपण ग्रंथोत्सव ची सुरुवात या ठिकाणी ग्रंथांची दिंडी ही काढून या ठिकाणी करण्यात आलेली आहे। 2 तासात पथक असेल, त्याचं वेदिंग पथक असेल या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि आपण बघितलं अशोक नायकांवर पराग अडवणी या ठिकाणी ग्रंथांची दिंडी ही समोर या ठिकाणी घेऊन येताना आपल्याला समोर दिसत आहेत आणि त्याचं अनेक मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित आहे। ही ग्रंथांची दिंडी आपण बघतो या ठिकाणी ग्रंथांचं हे दिंडी या ठिकाणी आणली जात आहे आणि या कार्यक्रमाला सुरुवात केली जाणार आहे। आपल्यासोबत भाजपचे आमदार पराग अडवणी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। तर दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्रंथोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, काय सांगा? बघा, आज महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथोत्सव हा कार्यक्रम विलेपार्ले कल्चरल सेंटरच्या माध्यमातून होतो आहे आणि विलेपार्लेला हा मान दिल्याबद्दल मी सर्वप्रथम आमचे सांस्कृतिक खात्याचे मंत्री आशिषजी शेलार यांचे आभार मानेन। आणि पार्ला हे एक सांस्कृतिक केंद्र आहे, त्यामुळे अनेक आज 2 दिवस या ठिकाणी हा जो ग्रंथोत्सव होणार आहे, जवळजवळ 16 प्रकाशन संस्था त्यांची पुस्तकं या ठिकाणी विक्रीला असणार आहेत आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम, पुस्तकांच्या संदर्भातले कार्यक्रम हे या ठिकाणी होणार आहे। आणि आपल्याला माहिती आहे की ग्रंथ हे आपले गुरु आहेत, पुस्तकं ही आपली मित्र आहेत आणि त्यामुळे आज अतिशय वाजत गाजत पालखीतून ज्ञानेश्वरी उभ्या महाराष्ट्राला ज्यांनी एक दर्शन घडवलं संत ज्ञानेश्वरांनी, त्यांची ज्ञानेश्वरी आणि हा देश ज्यावर चालतो ते संविधान, अशा 2 महत्त्वपूर्ण ग्रंथांना या पालखीतून या ठिकाणी आज ग्रंथदिंडी निघाली आणि आता फॉर्मल उद्घाटन होणार आहे। 2 दिवसाचा हे कार्यक्रम आहे आणि याचं नियोजन देखील करण्यात आलेलं आहे आणि आपल्या विभागामध्ये हे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आणि ग्रंथदिंडी या ठिकाणी काढण्यात आली, काय सांगा? नाही, म्हणून मी म्हटलं की पार्लं हे एक सांस्कृतिक केंद्र आहे। या ठिकाणी पार्ले महोत्सव होतो, मॅजेस्टिक गप्पा होतात, असंख्य रोज काही ना काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम हे होत असतात। अनेक लेखक या ठिकाणी राहतात, अनेक संस्था शाळेच्या या ठिकाणी आहेत, त्यामुळे अनेक प्राध्यापक या ठिकाणी राहतात। या सर्वाचा विचार करून ग्रंथोत्सव पार्ल्यात होणं ही सहज स्वाभाविक गोष्ट आहे। पु ल देशपांडेंच्या नावाने पार्लं ओळखलं जातं, तर एक त्या सगळ्यातून ग्रंथोत्सव पार्ल्याला करायला मिळणं हे म्हणूनच मी म्हटलं की मी शासनाचे आभार मानतो। आजकाल जी नवीन पिढी आहे ती याच्यापासून कुठेतरी दुरावलेली दिसून येत आहे, कारण की नव्या पिढीला आपण बघितलं तर मोबाईल आणि आता वेगळं असा नाद हा नाही, मी नाही असं म्हणणार की तरुण पिढी दूर चाललेली आहे, कारण तुम्हाला माहिती आहे पार्ले महोत्सव मी करतो, त्यात तरुणांचा महोत्सव येतो, अनेक मुलांची गप्पा होतात। पद्धत बदललेली आहे निश्चितपणे। शेवटी पुस्तकं आपण ज्ञानार्जनासाठी घेत असतो, तर आपली पद्धत बदलली असेल, यूट्यूबवर मुलं जात असतील, पण ऑनलाईन पुस्तकं वाचनाचा छंद खूप मोठा आहे आणि मुलं वाचतात, मुलांना सुद्धा नवीन गोष्टी पाहिजे असतात, ते चॅनलाइज करावं लागेल, त्यांच्या पद्धतीने गोष्टी त्यांच्यापर्यंत पोचवाव्या लागतील आणि तोही आमचा एक प्रयत्न असतो। त्या प्रयत्नासाठी आपण काय कराल, म्हणजे ग्रंथोत्सवचा पण आता जो भाग आहे तो पण मोठ्या प्रमाणामध्ये, कारण की दरवर्षी हा होतो। बघा, ग्रंथोत्सव 2 दिवसाचा कार्यक्रम आहे, त्यामुळे त्याचा एक फॉर्मॅट ठरलेला आहे आणि नेमकी परीक्षेचा काळ आत्ता आहे, पण आमचा एक हा निश्चितपणे प्रयत्न आहे। जसं आम्ही आमच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये पुष्पगुच्छांच्या ऐवजी पुस्तकं देत असतो। अनेक शाळा कॉलेजेसमधून आम्ही पुस्तकं वाटण्याचे कार्यक्रम करत असतो की त्यांना काय आवडेल त्या पद्धतीने ते देत असतो। तर मला वाटतं की माझं मत असं आहे की हा एक अडचण आहे की शाळांमधून आता एक्स्ट्रा करिक्युलर गोष्टी करायला वेळ मिळत नाही। शाळांचाही अभ्यासावर एवढा प्रेफरन्स आलेला आहे, प्राधान्य आलेलं आहे, परंतु वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत वाचन संस्कृती नेणं
आमचा प्रयत्न आहे. या ठिकाणी आपण म्हणतो वेगवेगळे स्टॉल हे लावण्यात आलेले आहेत पुस्तकांचे. कशा पद्धतीने कोणते कोणते पुस्तकं यामध्ये असतील आणि ते विक्रीसाठी असतील का? या ठिकाणी विक्रीसाठी पुस्तकं आहेत, अर्थातच सवलतीच्या दरामध्ये ते मिळतील. 16 स्टॉल आहेत, 9 शासनाचे स्वतःचे स्टॉल्स आहेत आणि काही महत्त्वाच्या प्रकाशन संस्थासुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत. सो पार्लेकर ह्याला उदंड प्रतिसाद देतील आम्हाला खात्री आहे. एक वेगळा प्रश्न, अशोक खरात आपण मला माहिती व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नीलसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.